फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये आज ठाकरेंचा दौरा. संजय देशमुखांच्या मतदारसंघात पहिली सभा. ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. यवतमाळनंतर ठाकरेंचा वाशिममध्ये दौरा. इथेही ठाकरेंचा मेळावा पार पडणार. दुपारी 2 नंतर वाशिमच्या जैन भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ठाकरे संवाद साधणार. आतापर्यंत अनेक गद्दार आमच्यातनं निघून गेले. तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक सोबत असेपर्यंत सेना संपणार नाही. तुमच्यामुळे शिवसेना आहे आणि कायम राहील. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. प्रवासी विमानातनं मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित होते. आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी. विमानात उद्धव ठाकरेंसोबतच्या प्रवासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच विमानानं प्रवास हा योगायोग. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. फुटीर खासदारांचा निर्णय जनतेला आवडलेला नाही. 6 खासदारांना निवडून आणण्यात ठाकरेंचा मोठा वाटा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. दौरे करून उद्धव ठाकरेंना काही उपयोग होणार नाही. पंकज भोयर यांचं वक्तव्य. देशातल्या जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवंय. विकासासाठी महायुतीत येत असतील तर पोटदुखी का? भोयर यांचा सवाल. विकास निधीसाठी पक्षांतर हे तर फक्त ढोंग. गद्दार खासदारांना आता जनतेनं धडा शिकवला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन. दोघेही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बालाजीला साकडं घातल्याची चर्चा. फुटीर खासदारांनी जनमत चाचणी करून घ्यावी. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. संदीप देशपांडेंची टीका. आपले लोकप्रतिनिधी ही हिंमत दाखवतील का? देशपांडेंचा सवाल. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीनं मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचं प्रकरण. या घोटाळ्यातील आरोपींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. मंत्री सरनाईकांची मागणी. आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार. सरनाईकांची प्रतिक्रिया. पुण्याच्या खेडमधील शासकीय कार्यक्रमात अजित पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देताना दिलीप मोहिते पाटील भाऊक. खेड तालुक्यातील अजित पवारांच्या योगदानाचा उल्लेख करताना भर सभेत त्यांना अश्रू अनावर. किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. रायगडावर लाखो शिवभक्त दाखल झाले असून संपूर्ण रायगड शिवमय झालाय. तर नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा. राज्यात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. नागपुरात मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा. ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक. गोरेगावमधील गोकुळधाम प्रसूतीगृहाची इमारत तातडीनं ताब्यात घ्या. लाईफलाईन संस्थेला टर्मिनेट करा. भाजप नगरसेविका प्रीती सातम यांची मागणी. 8 वर्षांपासून माता आणि बाल रुग्णांना सुविधा मिळत नसल्यामुळे सातम आक्रमक. बीडमध्ये दादासाहेब खिंडकरवर एमपीडीए अंतर्गत कारवाई. दादासाहेब खिंडकर हा धनंजय देशमुखांचा साडू. दादासाहेब खिंडकर काही दिवसांपूर्वीच मारहाण प्रकरणातून बाहेर आला होता. जेलमधील कैद्यांसोबत बोलतानाचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनावणेच्या मुलाची एसआयटीकडनं चौकशी होणार. सौरव सोनावणे आज दुपारी केज पोलीस ठाण्यात हजर राहणार. सूत्रांची माहिती. पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांना शिक्षा करा. रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेच्या वतीनं पोलिसांना निवेदन. सोलापूरच्या कुंभार गावात माहिती अधिकार अर्ज केल्यामुळे मारहाण. नवनाथ भालेराव यांना लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. सरपंच महिलेसह 4 विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराडमध्ये जीवे मारण्याची धमकी देत महिलांचे दागिने लुटणारे पती पत्नी पोलिसांच्या ताब्यात. चौकशीत आरोपींनी आणखी 3 लुटमारीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. कारवाईत 1,05,000 रुपयांचं मंगळसूत्र जप्त. भंडाऱ्याच्या नाल्यात फेकलेला औषधांचा साठा एफडीएकडनं तात्काळ जप्त. रासायनिक औषध साठा पुढील विल्हेवाटीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. बॅच नंबरच्या आधारे औषधाचा स्रोत आणि पुरवठा साखळीचा तपास सुरू. पालघरच्या माकुणसार पतसंस्थेतील कथित 70 लाखांच्या गैरव्यवहाराविरोधात ठेवीदारांकडून उपोषण. चर्चेनंतर एका ठेवीदाराला 4,41,000 धनादेश देण्यात आल्यामुळे उपोषण मागे. गैरव्यवहारांची चौकशी सुरू.
लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार. अनुपस्थितीची दखल घेत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडून कारवाईच्या सूचना. मोहरमच्या सार्वजनिक सुटीचा फायदा घेत अनेक अधिकारी बैठकीला गैरहजर. धुळे पोलिसांकडून एनडीपीएस कायद्याअंतर्गत 23 गुन्ह्यातील 2 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ नष्ट, साठा नष्ट. तर आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनानिमित्तानं ही कारवाई. नशामुक्त भारत अभियानांतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमालाची विल्हेवाट. नागपूरच्या जुनी कामठी परिसरात घटस्फोट मंजूर होताच संतापलेल्या पतीकडनं पत्नीची हत्या. पोलिसांकडनं सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू. पती नियमितपणे दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे पत्नीकडनं घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला होता. नंदुरबार आणि शहादा तहसील कार्यालयांचं विभाजन होणार. स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी. वाढत्या लोकसंख्येच्या विस्तारामुळे कामाचा ताण लक्षात घेऊन शासनाचा निर्णय. भिवंडीतील निजामपूर परिसरात एफडीएची मोठी कारवाई. मुदतबाह्य 5,18,000 रुपये किमतीच्या पिठाचा 9 टनाचा साठा जप्त. सोलापूरच्या माढ्यात प्रसूतीनंतर महिलेला स्वच्छता करायला लावल्याप्रकरणी प्रशासनाची कारवाई. माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह 9 कर्मचाऱ्यांचं अखेर निलंबन. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. भिवंडीमध्ये एक्सपायरी झालेल्या अन्नपदार्थांची पुन्हा विक्री केल्याप्रकरणी अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसह 2 विरोधात गुन्हा दाखल. मुदतबाह्य अन्न साहित्य नष्ट न करता विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप. राज्यात 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुणे शहरात उद्यापासून पावसाच्या पुनरागमनाची शक्यता. पुढील 2 दिवस हवामान ढगाळ राहणार. हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्याच्या आंबेगावमधील जारकरवाडीत पावसाचा तडाखा. जोरदार पावसामुळे उभी पिकं आणि शेती पाण्याखाली. बुलढाण्याच्या सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा. पावसामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय. कपाशी आणि सोयाबीनसह इतर पिकं वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागात पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांची पेरणीसाठी घाई गडबड. जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर लागवड. भंडारा जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे पेरण्या रखडल्या. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत वाट पाहण्याचं कृषी विभागाचं आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अल निनो आणि खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन. पाऊस लांबल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील 30,000 5,000 शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र. उर्वरित शेतकऱ्यांना पडताळणीनंतर लाभ मिळणार. नंदुरबारमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे दरात मोठी वाढ. बाजारात कांद्याचा दर 22 रुपयांवर गेला. कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता. पहिल्याच पावसात सिंधुदुर्गातील देवगडमधील नावणकोंड धबधबा प्रवाहित. 20 ते 25 फूट उंचावरनं कोसळणाऱ्या या धबधब्याच्या खाली पर्यटक आनंद घेतायत. सर्वात सुरक्षित म्हणून या धबधब्याकडे पाहिलं जातं. जालन्याच्या भोकरदनमधील शेतातील गोठ्याला भीषण आग. आगीत शेती उपयोगी साहित्य जळून खाक. शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांचं नुकसान. बुलढाण्याच्या खेरडा गावात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी. पेरणी करताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. मृत तरुणाचे आर्मी जवान होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. सांगलीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या कडेगावचा मोहरम मोठ्या उत्साहात संपन्न. गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्यातनं भाविकांनी हजेरी लावली. आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात दाखल. मलकापूर शहरात भजन कीर्तन, टाळ मृदुंगाचा गजर. आदिशक्ती मुक्ताईचा हा 318वा उत्सव सोहळा. वर्ध्यातून वर्धा शिर्डी आणि वर्धा शेगाव बस सेवेचा शुभारंभ. साई भक्त आणि गजानन महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी.
पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून बस सेवा सुरू. राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन भोर शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये नवनाथ झोळ यांची अध्यक्षपदी तर परमेश्वर खटके यांची उपाध्यक्षपदी निवड. गोविंदांसाठी 10 लाखांचं विमा संरक्षण मिळणार. सरावादरम्यान सुद्धा मिळणार अपघाती विमा कवच. उपचारासाठी 2 लाखांपर्यंत खर्चाची हमी. पुणे रेल्वे यार्डात तांत्रिक कामासाठी 5 जुलैला 9 तासांचा ब्लॉक. या काळात मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 6 गाड्या रद्द.